शनिवारचं आमची सकाळची शाळा असायची आणि 11 नंतर आम्ही घरी आल्यावर जेवून खाऊन शेजारच्या काकी आई सगळ्या मिळून आम्ही शेतात जाऊन ही भाजी कुठून आणायचो. तर ही भाजी कोणती आहे माहितीये का? हरभऱ्याची भाजी. आणि ही मग सुकवून ठेवली जायची आणि ऐन वेळी घरात भाजी नसली की ही भाजी उपयोगाला यायची. तर बऱ्याच भागामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. काही भागामध्ये याला पातळ भाजी देखील केली जाते. पण आमच्या कोल्हापूरची स्टाईल दाखवते चला. तर खलबत्त्यामध्ये कच्चे शेंगदाणे जाडसर कुटून घेतले, त्याच्यातच मुठभर लसूण देखील ठेचून घेतला. कढईमध्ये तेल घालून जिरं, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची परतून मग याच्यामध्ये हळद आणि हिंग घातला. भिजवून घेतलेली तूर डाळ घातली, शेंगदाण्याचा कूट, हरभऱ्याची भाजी घालून चांगलं मिक्स केलं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजी शिजण्यासाठी पाणी घालून झाकण ठेवून आधेमध्ये हलवत ही भाजी आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायची. मस्त गरमागरम भाकरी सोबत खायला ही भाजी खूप टेस्टी लागते. पातळ भाजी देखील याची केली जाते. तुमच्या भागात ही भाजी कशी केली जाते मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक